नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉमन CSV एरर्स अँड देअर पॉसिबल सोल्युशन्स. सिम्पली एक एक्झाम्पलसाठी आपण एक न्यूली ॲडेड डिस्ट्रिब्युटरचं नेम घेऊया. डिस्ट्रिब्युटर सिलेक्ट केल्यानंतर जर का त्यांची CSV सिस्टीमसोबत मॅप नसेल तर अशा प्रकारे रिक्वेस्ट CSVचा ऑप्शन येईल. रिक्वेस्ट CSV ही प्रोसेस वन टाईम आहे. त्यासाठी आपल्याला जनरेट करावं लागतं तिकीट. आपण सिम्पली रिक्वेस्ट CSV वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते तिकीट जनरेटिंगसाठी रिडायरेक्ट करेल. रिक्वेस्ट CSV वरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला डिटेल्स फिल करायचे आहेत. कॅटेगरीमध्ये आपण परचेस रिटर्न अँड CSV वाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. आपली प्रिफर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचे आणि सिम्पली 2 फाईल्स अपलोड करायचे. एक हार्ड कॉपी इनव्हॉइसची आणि CSV फाईल. दोन्ही फाईल अपलोड करायचे आणि आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करून सबमिट करायचे. त्यावेळेस आमची बॅकएंड टीम विदिन 24 to 48 hours तुम्हाला CSV मॅप करून देईल. एकदा का CSV मॅप झाली की इथं रिक्वेस्ट CSVचा ऑप्शन आहे, तो अपलोड CSV मध्ये बदलून जाईल. त्यासाठी आपण ऑलरेडी मॅप डिस्ट्रीब्युटरचं नेम घेऊया एक्झाम्पलसाठी. इथं आपण ध्रुवी फार्माचं घेऊया एक्झाम्पल. ध्रुवी फार्मा सिलेक्ट केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही अपलोड CSVचा ऑप्शन येईल. ती रिक्वेस्ट CSVची प्रोसेस केल्यानंतर असं ऑप्शन तुम्हालाही अवेलेबल असेल. आता अपलोड CSV करण्यासाठी आपण अपलोड वरती क्लिक करू शकता सिम्पली आणि जी काही CSV फाईल असेल ती सिलेक्ट करून ओपन करू शकता. आता हा इनकरेक्ट फाईल फॉर्मॅटचा एरर येतोय. असं का होतं? एखाद्या वेळेस एखाद्या डिस्ट्रीब्युटरने सॉफ्टवेअर चेंज केलं की त्यांच्या CSV फाईलचा फॉर्मॅट चेंज होऊन जातो. त्यामुळे सिस्टीम डिटेक्ट करू शकत नाही नवीन फॉर्मॅटला. त्यासाठी आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही, डू यू वॉन्ट टू रिपोर्ट द इश्यू असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर सिम्पली आपल्याला येस वरती क्लिक करायचं आणि सेम प्रोसेसने आपण नवीन हार्ड कॉपी आणि CSV फाईल अपलोड करून आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करून सबमिट करून देऊ शकता. बॅकएंड टीम आमची त्यामध्ये चेंजेस करून नवीन फॉर्मॅट अपलोड करून देईल. आता एक्झाम्पलसाठी आपण अजून एक डिस्ट्रीब्युटर घेऊया. मिलन डिस्ट्रीब्युटर, मिलन एजन्सी. इथं सपोज एखाद्या इनव्हॉइसमध्ये खूप जास्त आयटम्स आहेत. त्या केसमध्ये असा ऑप्शन येईल, CSV अपलोड इन प्रोग्रेस, प्लीज चेक द परचेस ड्राफ्ट आफ्टर सम टाइम. म्हणजे एखाद्या CSV मध्ये जर जास्त प्रोडक्ट असतील तर सिस्टम तुम्हाला यूज करण्यासाठी अवेलेबल राहण्यासाठी हा फीचर आहे. तर सिस्टम सिम्पली ऑक्युपाय न करता तुम्हाला ते नोटिफिकेशन देईल की परचेस ड्राफ्ट क्रिएटेड सक्सेसफुली. तो तुम्हाला इथं नोटिफिकेशन पाहायला मिळेल आणि ड्राफ्ट केल्यानंतर तुम्हाला सिस्टम नोटिफाय करेल. तुम्ही सिम्पली इथून पाहू शकता किंवा व्ह्यू ऑल वरती क्लिक करून पूर्ण लिस्ट येईल, त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता. तुम्हाला सिस्टम नोटिफाय करेल परचेस ड्राफ्ट क्रिएटेड सक्सेसफुली, बिल नंबर अँड डिस्ट्रीब्युटर नेम पण मेन्शन असेल त्याच्यात.